स्पर्धा परीक्षेच्या सर्व माहितीसाठी आपले MPSC ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा व पुढे असलेला बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे MPSC ऑनलाईन अकॅडमी. मित्रांनो, आपल्याला एक महत्त्वाचीच परवा इन्फॉर्मेशन कळाली आहे, ती म्हणजे आपली कंबाईनची पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. 11 ऑक्टोबर 2020 रोजी आपली कंबाईनची पूर्व परीक्षा होणार आहे. मित्रांनो, यासाठी मी परवा सांगितलं होतं बघा की राहिलेल्या दिवसांचं आपल्याला नियोजन करायचं आहे, म्हणजे जेणेकरून ज्यांचा अभ्यास अजूनही पूर्ण झालेला नाहीये त्यांनी प्रत्येक विषय आपला वाटून घ्यायचा आहे राहिलेल्या दिवसांमध्ये आणि त्याप्रमाणे आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, कंबाईन पूर्व परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा ही 100 मार्कांसाठी घेतली जाते. मित्रांनो, या कंबाईन पूर्व परीक्षेतून एकूण 3 प्रकारची पदं भरली जातात. एक म्हणजे PSI म्हणजेच आपण त्याला पोलीस उपनिरीक्षक म्हणतो. दुसरं म्हणजे STI, त्याला आपण राज्य कर निरीक्षक असे म्हणतो. आणि तिसरं म्हणजे ASO, ज्याला आपण सहाय्यक कक्ष अधिकारी असं म्हणतो. तर मित्रांनो, ही 3 पदे आपल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षेद्वारे भरली जातात. तर मित्रांनो, ह्याची जी पूर्व परीक्षा असते ती एकूण 100 मार्कची असते. एकूण पूर्व परीक्षा ही 100 मार्क्सची. अशा या पूर्व परीक्षेमध्ये एकूण 7 विषय असतात. तर त्याची आपण माहिती घेऊ. आपला पहिला विषय आहे इतिहास. याविषयी सिलेबसमध्ये देताना त्यांनी आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित असं त्यांनी म्हटलं आहे. हा इतिहास आपला पहिला सब्जेक्ट आहे. दुसरा आहे भूगोल. याला सुद्धा महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल ह्यात इन्क्लूड असणार आहे. आपला तिसरा विषय आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये तुमचा 10वी आणि 12वी पर्यंतचा विज्ञानचा भाग त्यात असणार आहे. तसेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा सुद्धा ह्यात पार्ट असणार आहे. त्याच्यानंतर आपला चौथा विषय आहे तो म्हणजे भारताची राज्यघटना आणि पंचायत राज. असा हा आपला चौथा विषय आहे. त्याचं नाव काय आहे? भारताची राज्यघटना आणि पंचायत राज. त्याच्यानंतर आपला 5वा विषय आहे तो म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडीविषयी देखील देताना त्यांनी सांगितलं आहे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या चालू घडामोडी. त्याच्यानंतर आपला 6वा विषय आहे तो म्हणजे रिझनिंग अँड मॅथ्स. आपला 6वा विषय असणार आहे रिझनिंग आणि मॅथ्सचा. तर आपला 7वा विषय आहे अर्थव्यवस्था. आपला 6वा विषय आहे रिझनिंग अँड मॅथ्स आणि 7वा विषय आहे अर्थव्यवस्था. असे मित्रांनो, एकूण हे 7 विषय आपल्या कंबाईनच्या सिलेबसमध्ये प्रिलियमसाठी आहेत. तर मित्रांनो, यामध्ये आपण हे विषय किती मार्कांसाठी असतात ते ॲव्हरेजली पाहू. मित्रांनो, इतिहासचे 15 क्वेश्चन 15 मार्क्ससाठी असतात. भूगोलचे 15 क्वेश्चन 15 मार्क्ससाठी असतात. विज्ञानचे सुद्धा 15. आपल्या भारताच्या राज्यघटना आणि पंचायत राजचे एकूण 10 किंवा एकदा 12 मार्क असतात. तर चालू घडामोडीचे सुद्धा 15 क्वेश्चन 15 मार्क्ससाठी असतात. रिझनिंग अँड मॅथ्सचे सुद्धा 15 क्वेश्चन 15 मार्क्ससाठी आणि अर्थव्यवस्थाचे सुद्धा 15 क्वेश्चन 15 मार्क्ससाठी. असे एकूण
15 × 15, 15 × 2 = 30, 15 × 1 = 45, 15 × 4 = 60, 15 × 5 = 75, 15 × 6 = 90 आणि ह्यामध्ये 10 किंवा 12 का दिले तर एक एकदा इथं जर 12 असतील तर इथे एक एकदा 13 असू शकतात कुठेही असे एकूण आणि इथल्या एव्हरेजने आपण 10 पकडलेत असे एकूण हे 100 मार्कचे 100 क्वेश्चन असतात. कळालं? इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यघटना, चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स, रिझनिंग आणि अर्थव्यवस्थाचे असे एकूण 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी असतात. तर मित्रांनो आपण इथे सब्जेक्ट तर पाहिले आणि आता आपण पाहू आपल्याकडे पूर्वपरीक्षेचा वेळ किती आहे. तर आजपासून विचार केला तर आज आपला 21 जूनचा दिवस सोडून द्या, त्याच्यानंतरचे हे 9 दिवस म्हणजेच आपण 8 दिवस कॅल्क्युलेट करू. तर जूनचे हे 8 दिवस, जुलैचे 31 दिवस, ऑगस्टचे 31 दिवस, सप्टेंबरचे 30 दिवस आणि आपल्या ऑक्टोबरला 11 ऑक्टोबरला आहे त्याचे 10 दिवस. हे किती होतात बघा. तर 8 आणि 2 10, 3 त्रिक 9 आणि 2 11. तर एकूण आपले हे 110 दिवस होतात. तर त्यापैकी आपण 108 दिवस पकडू कारण परीक्षेच्या आदल्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी असे आपण 2 दिवस रिव्हिजन करणार आहोत. तर एकूण आपले हे 108 दिवस अभ्यासाचे असणार आहेत. 108 दिवस. तर त्यातील 108 दिवसांमधील आपल्या 7 विषयांना एकूण कसं आपण मॅनेज करायचं आहे ह्या 108 दिवसांमध्ये ते आपण पाहू. तर मित्रांनो हे आहेत आपले 7 विषय आणि आपल्याकडे दिवस किती आहेत तर 108 दिवस आहेत. तर मित्रांनो ह्यातील असा एक सब्जेक्ट आहे ज्याचं तुम्ही असं कंटिन्युअस 4 ते 5 तास रोज असं बसून तुम्ही रीडिंग न करता रोज त्याला स्पेसिफिक टाईम जसं की सकाळी 8 ते 10 किंवा संध्याकाळी 5 ते 7 एवढा देखील वेळ दिला पण रोजच्या रोज तरी देखील तुमचा एक विषय ह्यात सहज सामावू शकतो. तो म्हणजे कोणता तर चालू घडामोडी. चालू घडामोडी असा सब्जेक्ट आहे मित्रांनो की ज्याला स्पेसिफिक तुम्ही असं टाईम देण्याची गरज नाही. त्याची फक्त आपल्याला उजळणी करत जायची आहे. म्हणजेच काय तर सकाळी फक्त आपल्याला पेपर रीडिंग करायचं आहे किंवा मासिक वाचायचे आहेत किंवा संपादकीय वाचायचं आहे. त्यातून तुम्हाला चालू घडामोडीचा हा विषय वरच्यावर क्लिअर होऊन जाईल. तर आपले राहिलेले किती आहेत तर 6 विषय आहेत आणि आपल्याकडे दिवस किती आहेत तर 108 दिवस आहेत. तर 6 विषयांना एकूण प्रत्येकी 18 दिवस येतात बघा. प्रत्येकी 18 दिवस येतील. तर आपल्याला ह्या 18 दिवसांमध्ये काय करायचं आहे तर इतिहासचं पूर्णतः रिव्हिजन करून घ्यायचं आहे. जर तुम्ही आधी केलेलं असेल रिव्हिजन तर त्यामध्ये तुम्ही MCQ सॉल्व्ह करू शकता किंवा आधीचे जे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका असतात त्यांचं विश्लेषण वाचू शकता. असं तुम्ही राहिलेल्या आपल्या प्रत्येक 18 दिवसांच्या नियोजनामध्ये करायचं आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी सुद्धा गेल्या वर्षीच्या म्हणजेच एकूण 2013 पासून 2019च्या प्रश्नपत्रिका ह्या सॉल्व्ह करून घ्यायच्या आहेत. तसेच तुम्ही आपले मी पुढे बुक लिस्ट देतो त्यातील बुक सुद्धा तुम्हाला शक्य होईल तेवढे वाचून काढायचे आहेत. ते आपण ह्या 18 दिवसांमध्ये करणार आहोत. तर असं प्रत्येक विषयाला आपल्याला किती मिळणार आहेत तर 18 दिवस मिळणार आहेत. तर आता आपण पाहू की बुक लिस्ट काय असणार आहे. मला खूप जणांची कमेंट येत होती की सर ह्यासाठी आपल्याला बुक लिस्ट कोणती लागणार आहे कंबाईनच्या परीक्षेसाठी तर त्याची मी यादी देतो. तर मित्रांनो आता आपण पाहू आपली बुक लिस्ट कोणती असणार आहे की ह्या 7 विषयांसाठी आपल्याला निवडकच असे कोणते बुक वाचायचे आहेत. तर मित्रांनो तुम्ही इतिहासासाठी वाचू शकता आधुनिक भारताच्या इतिहासासाठी वाचू शकता ग्रोवर व बेलेकर असं या पुस्तकाचं नाव आहे आधुनिक भारताचा इतिहास. ते तुम्ही आधुनिक भारताच्या इतिहासासाठी वापरू शकता. तसेच महत्त्वाचं पुस्तक म्हणजेच कोणतं तर 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास. 11वीचं इतिहासचं पुस्तक एकदम सफिशियंट. 11वीचं इतिहासचं पुस्तक इतिहासासाठी त्यातील बरेच क्वेश्चन आहे असे पडतात त्यामुळे 11वीचं इतिहासचं पुस्तक मस्ट असणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास असं पुस्तक आहे गाठाळ यांचं. कोणतं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. ही तिन्ही पुस्तकं मी वाचलेली आहेत मित्रांनो. ग्रोवर सुद्धा 1 नंबर पुस्तक आहे तसेच गाठाळ सुद्धा 1 नंबर पुस्तक आहे. हे आहे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आणि हे आहे भारताच्या इतिहासासाठी. अशी ही 3 पुस्तकं. मी जास्त ही पुस्तकं सांगणार नाही आहे की काय होतं की विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन वाढत जातं. त्याच्यापेक्षा थोडीच पुस्तकं वाचा पण कॉन्सन्ट्रेशन करून वाचा. त्याच्यानंतर आपला आहे भूगोल विषय. त्यासाठी आपल्याला सौदींचं पुस्तक वाचायचं आहे.
सौदींचं आपलं महाराष्ट्राचा भूगोल तसेच भारताचा भूगोल यांचं सौदींचं पुस्तक मस्त आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला सामान्य विज्ञानसाठी वाचायचं आहे भस्केंचं पुस्तक, ज्याचं ज्ञानदीप प्रकाशन आहे बघा. तर मित्रांनो इथं मी सांगितलंय ते ज्ञानदीपवाल्यांचं म्हणजेच सचिन भस्केंचं हे पुस्तक आहे सामान्य विज्ञानवर, ते सुद्धा तुम्ही वाचा. त्याच्यानंतर आपलं भारताची राज्यघटना आणि पंचायत राजसाठी बुक आहे मित्रांनो, ते म्हणजे रंजन कोळंबे सरांचं भारताची राज्यघटना ह्या नावाचंच पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही वाचा. किंवा त्यापेक्षा एक महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे एम लक्ष्मीकांतचं मराठी व्हर्जन आहे मित्रांनो, ते तुम्ही वाचू शकता. पण मित्रांनो मला तर असं वाटतं की आपल्या प्रीसाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक भारताची राज्यघटना हे सफिशियंट आहे, कारण तुमचं एम लक्ष्मीकांत हे एवढ्या वेळेत 18 दिवसात आपल्याला वाचून सुद्धा होणार नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक हेच वाचा. कारण का मी म्हणतो, कारण आपल्याला एकच पुस्तकाची जास्त वेळा रिव्हिजन करायची आहे. असं नाही आहे की जास्त पुस्तकं सगळ्या ह्या 18 दिवसात वाचायचे, तर तसं न करता एकच पुस्तक आपल्याला खूप वेळा वाचायचं आहे. म्हणजे काय होईल की तुमचे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लक्षात राहू शकतील. त्याच्यानंतर चालू घडामोडी हा विषय असा आहे मित्रांनो की ज्याला तुम्ही कितीही वाचलं तरी तुम्हाला अपुरंच पडतं. तरी सुद्धा निवडक मी सांगतो, एक म्हणजे तुम्ही एखादं मासिक चालू करा वाचायला. यामध्ये कोणकोणते आहेत तर आपली यशाची परिक्रमा आहे, त्याच्यानंतर चाणक्य मंडलचं आहे, त्याच्यानंतर युनिक अकॅडमीचं आहे. अशा प्रकारे आपल्याला खूप मासिकं मिळतील. तसेच तुम्हाला 6 महिन्याची 6माही सुद्धा मिळेल किंवा वर्षाची वार्षिकी सुद्धा मिळेल. अशा प्रकारे सकाळची देखील वार्षिकी आहे बघा, ती तुम्ही वाचू शकता. हे चालू घडामोडीसाठी. तसेच रोजचं पेपर रीडिंग सुद्धा हवं आहे हे चालू घडामोडीसाठी. त्याच्यानंतर रिझनिंग आणि मॅथ्स ह्यासाठी पुस्तक म्हणजे तर आर एस अग्रवाल. तर मित्रांनो आर एस अग्रवालच्या बुकमधील आहे असे क्वेश्चन आपल्या परीक्षेमध्ये पडतात, तर त्यामुळे तुम्ही आर एस अग्रवालचं पुस्तक घ्याच. त्याच्याबरोबर तुम्ही मॅथ्सचे देखील सुद्धा आपल्याला फास्ट ट्रॅक मिळतील, ते सुद्धा तुम्ही मॅथ्ससाठी वापरू शकता. पण ह्यात मित्रांनो एक काम करायचं आहे की रिझनिंगवर तुम्ही भर द्यायचा आहे. कोणत्या सब्जेक्टवर? रिझनिंगवर. कारण मॅथ्सचे मित्रांनो 1, 2, 3 क्वेश्चन पडतील, पण जास्त करून आपल्याला रिझनिंगचे क्वेश्चन पडतात. हे आपल्याला आर एस अग्रवालमध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थासाठी इथे सुद्धा तुम्ही रंजन कोळंबे वापरू शकता. किंवा देसलेंचं वापरू शकता. देसलेंचं दीपस्तंभ प्रकाशनचं आहे बुक, किंवा रंजन कोळंबे सरांचं आपल्याला मिळून जाईल. हे मित्रांनो असे आपले 7 विषय आहेत आणि हे बुक आहेत. पण मित्रांनो तुम्हाला जर हे तुम्ही वाचलं असेल आणि तुम्हाला आणखी स्टडीची आवश्यकता असेल तर तुम्ही विश्लेषणासहित आपले गेल्या वर्षीचे पेपर मिळतात, ते सुद्धा तुम्ही रीडिंग करणं मस्ट आहे. कारण का तर ह्यातील आपल्याला असे पार्ट असतात की जे अनावश्यक भाग सुद्धा आपल्याला त्यात आढळून येतात. पण तुम्ही आधीचे जर क्वेश्चन ॲनालिसिस केलं तर त्यामुळे काय होईल की तुम्हाला लक्षात येईल की आपलं MPSC कुठल्या पॉईंटवर फोकस करते आहे. तर मी विश्लेषणासहित जे आपलं पेपर ॲनालिसिस असणार आहे ते तुम्ही पहिला वाचून घ्या आणि त्याच्यानंतरच हे बुक पुन्हा रिवाईज करा. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या पॉईंटवर जास्त फोकस आहे. तर मित्रांनो मी इथे देताना डायरेक्ट आपले रेफरन्स बुक दिलेले आहेत, पण तुम्हाला जर वेळ असेल आणि तुमचं हे रिवाईज करून झालेलं असेल तर आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपली महाराष्ट्र शासनाची पाठ्यपुस्तके ही महत्त्वाची आहेत मित्रांनो. कारण त्यातीलच जे भाग आहेत तेच तुम्हाला इथं रेफरन्स बुकला मिळतील आणि त्यातीलच आहे असे क्वेश्चन आतापर्यंतच्या परीक्षेला पडले आहेत. आपल्या महाराष्ट्र शासनाची जी पुस्तकं आहेत 6वी ते 10वी पर्यंतची, तसेच 11वी आणि 12वीची, ती तुम्ही वाचणं महत्त्वाचं. मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला माहीतच असेल की आपण आपल्या चॅनलवर करंट अफेअर्सची दर आठवड्याची एक सिरीज चालू केली आहे,
ज्यामध्ये मी त्या आठवड्यातील महत्त्वाचे प्रश्न हे तुम्हाला स्पष्टीकरणासहित सांगत जातो। जर तुम्ही आतापर्यंत ती जर सिरीज पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यावर जाऊन तुम्ही आपल्या आधीचे पार्ट पाहू शकता। तसेच मित्रांनो, या विषयाचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यांचेही मी व्हिडिओ लेक्चर्स करून ठेवलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये बघायला मिळतील। तुम्ही त्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे असलेला बेल आयकॉन प्रेस करा। तर काय होईल मित्रांनो, इथून पुढे मी जे व्हिडिओ टाकत जाईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तर मित्रांनो, यातील जे आणि महत्त्वाचे जे टॉपिक असणार आहेत आपल्याला, जे आपले आधी कव्हर नाही झाले त्याचे सुद्धा आपल्याला व्हिडिओ लेक्चर्स पुढे चालूच ठेवायचे आहेत। जे आपले मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका असणार आहे त्याचे सुद्धा आपण जे महत्त्वाचे आणि रिपीट झालेले क्वेश्चन जे आहेत ते सगळे आपल्या ह्या चॅनलवर सोडवून घेणार आहोत। ह्याच्यानंतर आपल्याला आणखी एक उपक्रम राबवायचा आहे, तो म्हणजे आपली ही रिव्हिजन झाल्याबरोबर आपल्याला टेस्ट सिरीज चालू करायची आहे। त्यासाठी मित्रांनो, कोणतीही फी आकारली जाणार नाही आहे, फक्त तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला ती टेस्ट सिरीज मोफतमध्ये मिळणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा हे सगळे रेफरन्स बुक वाचून घ्यायचे आहे, कारण त्यामध्ये आपण जे टेस्ट सिरीज घेणार आहे त्यामध्ये आपल्याला विनर देखील काढायचा आहे आणि त्याला योग्य असं बक्षीसही दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, हे 18 दिवसाच्या पिरियडमध्ये आणखी काय काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो। तर पहिल्यांदा आपण हे रेफरन्स बुक वाचून घेणार, त्याच्यानंतर मागील वर्षाचे प्रश्न सोडवणार। त्याच्यानंतर मित्रांनो, आणखी एक काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही प्रत्येक क्वेश्चन पेपर हा टाइम लावून सोडवायचा आहे। का तर काय होतं मित्रांनो, तर जर तुम्ही आधी एक्झाम कोणती दिलेली नसेल आणि डायरेक्ट तुम्ही ही पहिली एक्झाम जर फेस करत असाल तर तुमचा टाइम मॅनेजमेंट बसणार नाही। तर त्यामुळे काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त आपल्या 18 दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्ही 2 किंवा 3 जरी पेपर सोडवलेत तर सफिशियंट आहे। पण वेळ लावून तुमचे क्वेश्चन पेपर चुकू देत, पण वेळ लावून तुम्हाला हे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत। जर तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळत नसतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जर जॉईन केला असेल, ह्याच नावाने आहे आपला MPSC ऑनलाईन अकॅडमी, त्यावर मी त्याचे PDF सेंड करतो, तेव्हा तुम्ही तिथून डाउनलोड करून ते क्वेश्चन पेपर हे 1 तासाच्या वेळेमध्ये किती तुमचे क्वेश्चन कव्हर होतात ते पाहण्यासाठी वेळच्या वेळी सोडवायचे आहेत। त्यामुळे काय होईल मित्रांनो, एक तर तुमचे ते क्वेश्चन पेपरही सॉल्व्ह झाले, त्याचे क्वेश्चन तुम्हाला मिळत गेले, त्याच्या स्पष्टीकरणामुळे तो पॉईंट देखील वाचून झाला। अशा प्रकारे मित्रांनो, जेवढा तुमचा सराव हे रेफरन्स बुकमधून होणार नाही तेवढा तुमचा सराव हा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यामुळे होणार आहे। मित्रांनो, जर तुमच्याकडे क्वेश्चन पेपर उपलब्ध नसतील तर मित्रांनो, क्वेश्चन पेपरचे डायरेक्टली कोणत्याही प्रकाशनचे सेट तुम्ही विकत घ्या आणि त्यातील एक पेपर हे 1 तासाच्या वेळेमध्ये तुमचे किती क्वेश्चन कव्हर होतात ते पाहण्यासाठी तुम्ही सॉल्व्ह करा। त्यासाठी तुम्ही आपल्या आन्सर शीटचे देखील मी तुम्हाला त्याचेही PDF सेंड करतो, त्या आन्सर शीटचे एक झेरॉक्स मारून घ्या आणि तुम्ही टिकमार्क करत आहे असे आपण एक्झाम देत आहोत असे सॉल्व्ह करा। तुमच्याबरोबर तुमचा पार्टनर असेल तर त्याची आन्सर की तुम्ही चेक करा आणि तुमचा आन्सर शीट त्यांना चेक करायला लावा। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही असे सेट जर सॉल्व्ह करत गेलात तर तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल आणि 11 ऑक्टोबरची एक्झाम द्याल तेव्हा तुम्हाला टाइम मॅनेजमेंट बरोबर बसेल। तर मित्रांनो, हे झालं आपलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कंबाईन पूर्व परीक्षेचं 108 दिवसांचं हे नियोजन, ज्यामध्ये आपल्याला रेफरन्स बुक वाचायचे आहेत, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत आणि असं हे 18 दिवसाचं नियोजन आपलं ठरलेलं आहे। अशाच प्रकारे मित्रांनो, तुम्ही राज्यसेवेचा देखील फॉर्म भरला असेल तर त्याचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन, त्यामध्ये आपल्याला राहिलेल्या 80 दिवसाचं नियोजन पाहायचं आहे, त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल। तर मित्रांनो, ह्यामध्ये मी 3 दिवस सूट दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जर पाहत असाल 22 किंवा 23 जूनला तरी सुद्धा तुमचं हे 18 दिवसाचं नियोजन आहे असं राहील। पण तुम्ही जर त्याच्यानंतर व्हिडिओ पाहत असाल तर तुमचं 17 दिवसाचं नियोजन असेल, तुमच्यामध्ये बरोबर बसवा। तुमचं जे टाइम शेड्यूल असणार आहे त्यामध्ये हे बरोबर बसलं पाहिजे मित्रांनो, आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासाला 1 दिवसाचा विलंब न करता लगेचच सुरुवात करा। मी तर आहेच मित्रांनो, आणि आपलं चॅनल हे आहे MPSC ऑनलाईन अकॅडमी, हे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच काय होईल की मी जे व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि आपली अशी सिरीज चालू राहणार आहे ज्यामध्ये तुम्हाला बाकीच्या सब्जेक्टचेही या व्हिडिओ लेक्चर्स मिळत जातील। ह्याच्या आधीचेही लेक्चर्स मी भरपूर लेक्चर्स असे तयार करून ठेवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन वेगवेगळ्या सायन्सची आहे प्लेलिस्ट, इतिहासची आहे, भूगोलची आहे, चालू घडामोडीची आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। तसेच तुमच्या काही शंका असतील ह्या टाइम मॅनेजमेंट बाबत तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता।
तसेच बाकीच्या तुमच्या माहितीसाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केला नसेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यावर जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. तसेच आपला टेलिग्रामचं जे चॅनल आहे आणि त्याचा डिस्कशन ग्रुप आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता, ज्यामध्ये मी ह्या विषयांचे PDF सेंड केलेले आहे ते सुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या. जे जे इम्पॉर्टंट जे चालू घडामोडीची कात्रणं आहेत ती सुद्धा मी त्या चॅनलवर टाकली आहेत, ती सुद्धा तुम्ही पाहून घ्या.